सॉरी दिव्या, कशी आहेस तू? माझ्या राज्यात मी आनंदीच असणार ना. तू कशी आहेस? काय एकटे झालीस? तुझा तो छकुला नाही आला? नाही, त्याला काम आहे जरा. काम तर चंदन पण करतो. चंदन बघ, असं ताब्यात ठेवायचं असतं नवऱ्याला. हा, करेन मी प्रयत्न. आणि गॅरेजचे पैसे? हा मी आणलेत ना, आणले. हे घे. चंदन हे घे. घर खर्चाला. बरं शिवा, मी आज नवीन गाडी घ्यायला जाणार, ब्रँड न्यू. येणार आहेस? नाही, मला काम आहे थोडं. ठीक आहे, काय हरकत नाही. पार्टी देईन तेव्हा बोलवते. आता निघ. हा. जेवण झालं का? दिव्या, अगं किती हाका मारायचा? चल जेवून घे. हिला ओरडायला काय झालं? ए, तुझी आई ओरडती तिकडं, वाट बघती जा. बापरे, किती ती बडबड त्या म्हातारीची. आणि विश्वास तर काढीचा नाही स्वतःच्या मुलावर. कमाल, प्रश्न किती फालतूचे. अहो, सही घेतलीत का? सई, हे बघ. सागर कुठे आहे? सागर आहे ग, बाहेर खेळतोय. तू आधी हे बघ. अमृता, काय माहितीये, आपल्या नशिबाची किल्ली आहे. आता तो दिवस जास्त दूर नाही जेव्हा आपण त्या घरात आणि त्या घरातले रस्त्यावर. ये बस 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 बस, ये लवकर बस. चल पकड, हे जरा पकड पकड पकड. शिवा. पप्पा, हे बाळा, कशी दिसते मी? अरे छान, खूप छान. आणि हे बघ, ही फक्त चंद्रवेणी नाहीये, ही जिद्द आहे तुझी. अरे सगळ्या संकटांसमोर तू उभी राहिलीस, लढलीस, सगळ्या माणसांचं प्रेम विश्वास संपादन केलास. ही तुझी मेहनत आहे ग, आणि त्याचं प्रतीक आहे चंद्रवेणी. पप्पा, तुमचे आशीर्वाद, तुमची शिकवण, हे सगळं माझ्या बरोबर होतं ना, म्हणून हे सगळं झालं. अरे मी नेहमीच आहे तुझ्या सोबत. मी ना खूप खुश आहे, खूप. माझं बाळ खुश आहे हे त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय. बघा ना, म्हणजे इथे इथे पण सगळं छान आहे, आपल्या घरी सगळे आनंदात आहेत. असं वाटतंय हे ना स्वप्न आहे, आणि हे स्वप्न कधी तुटू नये असं वाटतं. हे स्वप्न तू सत्यात उतरवलंयस, त्याच्यावर विश्वास ठेव. आणि आता सगळ्या माणसानं तुला एकत्र बांधून ठेवायचंय. शिवा, ही सगळी तुझी मेहनत आहे. पप्पा, तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर सगळं नीट होईल. तुम्ही फक्त दिशा दाखवत राहा. अरे मी आहेच ना तुझ्यासोबत बाळा, मी आहेच. पण आपला आत्मविश्वास कधीही गमवायचा नाही, हे लक्षात ठेव. पाया पडते. हे बाळा, सुखी राहा आणि अशीच हसत राहा आणि आनंदी राहा. माझं बाळ. अरे शिवा कुठे? ती पुढे गेली आहे वस्तीत आंबेडकर जयंतीची तयारी करायला. आपण जे केलं ते
आई ग आपणही जायचंय. हा. एक काम करा, तुम्ही तयार होऊन बसा. मी तुम्हाला फोन करतो. मी आधी पुढे होतो. काय चाललंय सगळं मला खरंच कळत नाहीये. अगं संपदा, आज आपण शिवाला एक सरप्राईज देतो. जे काम करतेय ना त्यासाठी आपण एक हॉल घेतला. तो हॉल आता प्रेझेंट द्यायचा. So, तिला खूप आवडणार आहे. अशू, तुझा निर्णय ना मला खरंच खूप आवडलाय. आणि त्या हॉलला जे नाव द्यायचं ठरवलंयस ते तर फारच उत्तम. अरे आशू, तू ज्या प्रकारे शिवाला सपोर्ट करतोयस ना, मला पण खूप छान वाटतंय. दरवेळी पुरुषाच्या यशामागे एकाच स्त्रीनेच का असायला हवं? बाईच्या यशामागे सुद्धा पुरुषाने खंबीरपणे उभं राहायला हवं. आणि तू त्याचं उदाहरण आहेस. चला मग आपण पण आवरायला घेऊया. चल. कीर्ती, चल ना, तू पण आटपून घे. काकू मला किचन मध्ये खूप काम आहेत अगं, मला वेळ नाहीये. कीर्ती बाळा, असे सगळे फॅमिलीची माणसं सगळे चाललेली असतात ना कुठेतरी, तेव्हा ना एक संधी असते आपल्याला पश्चाताप करण्याची. जाऊ दे, तिला नाही यायचंय ना, ठीक आहे, नको येऊ. नाही आम्ही येतोय म्हणजे आम्ही, ती होईल तयार. सगळेच जण जाऊ ना शिवाला सरप्राईज द्यायला. चला मी निघतो. हा, तुम्ही रेडी राहा सगळे. मी सांगतो तेव्हा या. काय लागलं तो कॉल करतो ग, काय नाही लागणार. चलो बाय बाय. बाय. चला करा नाश्ता लवकर. शिवाला सरप्राईज द्यायचंय का? आता मीच तिला डबल सरप्राईज देते.